नमस्कार. लाभार्थी स्तरावर परत केलेल्या म्हणजेच बॅक टू बेनिफिशियरी केलेल्या अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे अद्ययावत करण्याबाबतच्या प्रणालीबाबत माहिती जाणून घेऊयात. अधिकाऱ्यांनी अर्ज तपासणी दरम्यान नमूद केलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित कागदपत्रे अद्ययावत करणे आवश्यक असते. त्यासाठी लाभार्थीने लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम माझे अर्ज या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर परत पाठविलेल्या अर्जाचा तपशील स्क्रीनवर दिसेल. त्या ठिकाणी अर्जाची सद्यस्थिती, तसेच अधिकाऱ्यांनी नमूद केलेला रिमार्क पाहता येईल. समस्येचे निराकरण करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्यास आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध होईल. सर्वप्रथम लाभार्थी प्रोफाइल विभागामध्ये जाऊन जात प्रमाणपत्र लागू असल्यास ते निवडून अपलोड करावे. अपलोड केलेले कागदपत्र पाहण्यासाठी व्ह्यू हिस्ट्री या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर महिला विशिष्ट प्रवर्गाचे प्रमाणपत्र लागू असल्यास ते निवडून अपलोड करावे. अपलोड केलेली सर्व कागदपत्रे व्ह्यू हिस्ट्रीमधून पाहता येतील. तसेच लाभार्थी अपंगत्व प्रवर्गातील असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र निवडून अपलोड करावे. अपलोड केलेली सर्व कागदपत्रे व्ह्यू हिस्ट्रीमधून पाहता येतील. अर्जासंदर्भातील कागदपत्रांमध्ये वितरकाचे कोटेशन आणि संयुक्त खातेदाराचे संमतीपत्र अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. सर्वप्रथम वितरकाचे कोटेशन निवडून अपलोड करावे. त्यानंतर व्ह्यू हिस्ट्रीमधून अद्ययावत केलेले कागदपत्र पाहता येईल. संयुक्त खातेदार असल्यास संयुक्त खातेदाराचे संमतीपत्र निवडून अपलोड करावे. त्यानंतर हिस्ट्री या टॅबमध्ये जाऊन अद्ययावत केलेले कागदपत्र पाहता येईल. अपलोड करण्यात येणारे प्रत्येक कागदपत्रे ही 5 MB पेक्षा कमी असू द्या. सर्व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर अर्जाची अद्ययावत सद्यस्थिती स्क्रीनवर पाहता येईल. लक्षात ठेवा, इतर अर्जांसाठी लाभार्थी प्रोफाइल पुन्हा अपडेट करण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्या अर्जामध्ये कागदपत्रांबाबत त्रुटी नमूद करण्यात आल्या आहेत त्या प्रत्येक अर्जासाठी संबंधित कागदपत्रे स्वतंत्रपणे अद्ययावत करणे आवश्यक राहील. अशा प्रकारे आपल्या अर्जात असणाऱ्या अर्जातील त्रुटी आपण दुरुस्ती करू शकता. धन्यवाद.